जानकी जीवन स्मरण जय जय राम. आता आजचं सूत्र सुरू करायच्या आधी एक मला प्रश्न विचारला काल, त्याचं उत्तर देणं जरूर आहे. प्रश्न असा, आपण हे सगळं वाचतो, ऐकतो, हे सगळं करतो, याचा आणि प्रपंचाचा आपल्याला समन्वय करता येईल का नाही? हे करताना प्रपंच बाजूलाच करावा लागेल का? किंवा प्रपंच नीट करायचा म्हणला तर हे असं करता येईल का? विशेषतः त्याने आता ती भक्तीची लक्षणं दिली. तो नोत्साही भवती न रमते. समजा आपल्या घरात आपल्या मुलीचं लग्न आहे किंवा मुलाचं लग्न आहे आणि आपण एखाद्या सुट्टी माणसासारखी जर घरात राहू लागलात किंवा समारंभामध्ये चाललंय आपलं काहीतरी असं म्हणून राहिलात तर ते याला विरोधक होईल का? लोक काय म्हणतात हा प्रश्नच नाहीये. तुमच्या भक्तीच्या साधनाला ते योग्य होईल का अयोग्य होईल? आपल्याला सांगतो, ज्ञानामध्ये आणि भक्तीमध्ये हा जो बेसिक म्हणजे अगदी मूलभूत फरक आहे तो असा, ज्ञानाला जे असत्य आहे, जे अशाश्वत आहे ते पूर्ण बाजूला केल्याशिवाय ज्ञान नाही. हे अगदी ध्यानात ठेवा आपण. म्हणून संन्यास हा ज्ञानाचं प्रतीक आहे. संन्यासाचा अर्थ आपल्याला माहिती आहे का? सर्व कर्मांचा न्यास. इथे म्हणजे तो माझेपणाने उरतच नाही आणि त्याची वस्त्र लाल वस्त्र असतात. त्याचा अर्थ असा, लाल रंग हा अग्नीचा रंग आहे. तेव्हा देहबुद्धी ज्याने जाळली, दृश्य ज्याने जाळलं, त्यानेच ते संन्यास यायचा असतो. आता त्याचं विकृत स्वरूप झालं हे सोडून द्या तुम्ही, परंतु खरा संन्यासी तो की जो उद्याचा विचार करणार नाही, कालचं विसरून गेलेला आहे आणि आज नारायण स्वरूप होऊन राहिलेला आहे, तो संन्यासी खरा. अशा संन्यासाला अहो तो लग्नाला हजर राहायला तो म्हणाला, अरे काय पीडा आली आहे, लग्नाचा प्रसंग आणि संन्यासी, नाही का? किती विचित्र आहे बघा. नाही, भक्तीमध्ये काय आहे? भक्तीमध्ये याच्या बरोबर उलट आहे. काय आहे? हे सबंध जगत जे आहे, हे सबंध जगत ईश्वरानं हातपाय पसरलेले आहे. म्हणजे ईश्वर हा जर दिव्य असेल तर हे सबंध विश्व हे सुद्धा दिव्यच असलं पाहिजे. आपलं जीवन हे सुद्धा दिव्यच असलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा की आपल्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अशी नाही की जी ईश्वराच्या प्रतिकूल आहे, ईश्वराच्या विरुद्ध आहे. याला इंग्लिश मध्ये अरविंदाने फार छान सांगितलेलं आहे, देर इज नथिंग अनडिव्हाइन इन दिस वर्ल्ड. हे सगळं आहे ते परमात्म स्वरूपच आहे, सच्चिदानंद स्वरूपच आहे. आणि हेच उपनिषदांचं म्हणणं आहे. आनंदातून जो सर्व विश्व निर्माण झालेलं आहे तर हे सर्व आनंदमयच असलं पाहिजे. मग ते आम्हाला तसं का वाटत नाही? आम्ही खंडित जीवन जगतो, आम्ही सम्यक जीवन जगत नाही, फ्रॅगमेंटरी जीवन जगतो. सम्यक जीवन जर आपण जगू तर आपल्याला दुःख होणार नाहीच, नाही कोणत्याही तऱ्हेच आपल्याला वाईट वाटण्याचा प्रसंग येणार नाही. यालाच की नाही हे साधू संत भगवंताची इच्छा असं म्हणतात. जे घडलं ते त्याच्या इच्छेने, जे होणार ते त्याच्या इच्छेने, आज जे आहे ते त्याच्या इच्छेने. हे आपण शिकलं पाहिजे. गमत काय, नुसतं आपलं बाता मारायच्या, आम्ही तेच करायचं तुम्ही तेच करायचं नाही, तुम्ही काय करावं प्रश्न नाही, मी काय करावं प्रश्न. जीवनात आलं पाहिजे असं व्हावं, असं व्हावं, कारण तुझी इच्छा आहे आणि तू आनंद स्वरूप असल्यामुळे आनंद हा कल्याणमयच आहे, कल्याणाचं निधान आहे. तो जे जे तू करशील ते माझ्या कल्याणाचंच असलं पाहिजे. अकल्याणाचं होणं शक्य नाही. माझ्या कल्याणाचं म्हणजे प्रापंचिक कल्याणाचं नाही, माझ्या आत्म्याचं आहे, माझ्या आत्म्याची उन्नती आहे. बरं, आपलं काय होतं बघा, आपण ऐकतो, आपल्याला ते वाटतं खरं, पण की नाही आपण आपल्या ऑफिसमध्ये गेलो, दुकानात गेलो, बाहेर गेलो की ते एकदम कुठेतरी नाहीसं होतं, पुन्हा पहिल्या ठिकाणी आपण येतो. हे होतं कामाचं नाही. ही परमार्थाची खरी गुरु किल्ली आहे, आपल्याला सांगून ठेवतो.
मी आपल्याला सांगितलं ना, देवाची पूजा करताना सुद्धा ते राहत नाही, मग भजन करताना राहत नाही तर जाऊच द्या बरं का. लोक जरा डोलावलेले वाहवा म्हणालेले की भजन रंगलं नाही. हा भजनाचा अभंग जो आहे त्या अभंगाच्या भावात गेला म्हणजे भजन करत झालं. मग आवाज नसेल पण भाव निर्माण झाला पाहिजे अशी त्याची पूजा. आणि म्हणून खरं भजन कोण करतो, जो अनुसंधानात आहे तोच खरं भजन करतो. बाकीची तालीम आहे, डिसिप्लिन आहे, ती अवश्य आहे, त्याच्यातून ते कधी निर्माण होईल. पण झालंच नाही तर असाही प्रश्न येतो नाही का. महाराजाला फार अप्रतिम दृष्टांत द्यायचं. एक मनुष्य, एक पोरगा म्हणाले अतिशय नियमानं शाळेत जायचा बरोबर, सगळे तास अटेंड करायचा, एक तास सोडायचा नाही, आणि दरवर्षी नापास व्हायचा. कारण गृहपाठ नाही, दरवर्षी नापास. शेवटी म्हणले असं झालं, त्याला दाढी मिशी यायला लागल्या आणि तो जागा झाला ना क्लास मधला, तेव्हा मास्तर म्हणाले की आता बाकीची पोरं बिघडतील म्हणून त्याला वरच्या वर्गात ढकलला. आता आपली अवस्था अशीच आहे. पण हे काही खरं नाही, हे काही त्या गुरुला शोभेन असं नाही. आपला गृहपाठ व्हायला पाहिजे ना. ते दत्ता बाळ म्हणून होते ना, ते गोंदवल्यास आले आणि आम्ही त्याच वेळेला दुपारी 11 वाजता इथे पोहोचलो. तेव्हा ते त्या स्टोअर मध्ये होते, एका झाडाखाली बसले आणि त्यांचा निरोप आला. ते म्हणाले मला जर भेटायचे असेल तर या म्हणावं त्यांना. तर मी म्हटलं बुवा मी महाराजांच्याकडे आलेलो आहे, तेव्हा आपल्याला जर महाराजांचं दर्शन पाहिजे असेल तर आपण या. तेव्हा ते दुपारी गेले. जाताना त्यांनी मला विचारले की तुम्ही मला काय सांगता. तर म्हणले तुम्ही गृहपाठ करीत नाही हे तुम्हाला सांगतो, तुमचं होमवर्क नाही. लोकांना सांगता पुष्कळ पण गृहपाठ नाही. आणि शेवटी ते खरं ठरलं. म्हणजे जी मुलगी, ज्या मुलीने त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे, ती मुलगी मला असं म्हणाली की पुढे त्यांच्या घरी जाणं म्हणजे दारूच्या गुत्त्यात गेल्यासारखं वाटे असं ती बोल. याच्यावरून तुम्ही कल्पना करा गृहपाठ नाही म्हणजे काय. म्हणून हे बाहेरचं सगळं ठीक आहे, खरं तुम्ही घरी काय करताय याच्यावर अवलंबून आहे. काय तिथे आहे तुमची खाजगी जीवनामध्ये. असं मुद्दा सांगण्याचं काय, हा प्रपंच वाईट कसा. महाराज म्हणायचे अरे काय चोराने का तुमची पाठीमागे लावले. भगवंताचे ते म्हणायचे ना, देवा ब्राह्मणासह अग्नीच्या समोर तुम्ही लग्न करता म्हणजे हे वाईट कसं असेल, त्यात भगवंत नाही असं कसं असेल. पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे, हे त्याचं उत्तर आहे. आजचं सूत्र असं आहे की ते म्हणतात यज्ञात्वा मत्तो भवती स्तब्धो भवती आत्मारामो भवती. आपल्याला कालच सुचवलं मी, ते जे भूतकाळ धातू साधित आहे तसंच हे आहे. तृप्तो भवती सिद्धो भवती अमृतो भवती, हे त्यांनी सांगितलं तसंच हे आहे. म्हणजे भक्तीचं पर्यवसान काय होईल किंवा भक्ती साधली म्हणजे काय होईल. आता पहा, यत् प्राप्य यत् लब्ध्वा असे 2 शब्द त्यांनी घातले होते. जे प्राप्त झालं असताना, जे त्याला मिळालं असताना. आज यत् ज्ञात्वा असं म्हणतात म्हणजे जाणणे. सत्पुरुष आपल्याला एवढे ग्रंथ लिहितात, हे का सांगतात किंवा निरूपण करतात, काय जरूर आहे वास्तविक त्यांना. त्यांची अवस्था म्हणजे खरी मौनाची अवस्था आहे. हे आपण ध्यानात ठेवा की परमार्थाचं पर्यवसान मौनातच व्हायला पाहिजे. मौन म्हणजे काय, न बोलणं हे मौन नव्हे, बोलण्याची प्रवृत्तीच मेली पाहिजे. हे ध्यानात ठेवा आपण. मी काही सांगावं, मी काही बोलावं ही प्रवृत्ती मेली पाहिजे बरं. आणि त्याचाच मग परिणाम काय होतो, गुरुस्तु मौनम व्याख्यान, तो न बोलताना उपदेश करतो आणि शिष्य असतो छिन्न संशय. काय बघा गंमत आहे, न बोलतानाच. आणि असंच होतं. हे अंतरकरांचे वडील म्हणत, त्यांना बरेच असे प्रश्न यायचे, संशय नव्हे अनेक प्रश्न यायचे. तेव्हा ते पारल्याहून येताना मनात ते घोळवीत आणायचे. आज महाराजांना काय विचार, आज महाराजांना काय विचारायचं, असे सगळं 5-7 ते प्रश्न यायचे. आणि इथं आल्या समोर बसल्यानंतर हवा होऊन जायचं, सगळं काहीच नाही. आणि गंमत अशी त्यात पुन्हा की निरूपणामध्ये या सगळ्या प्रश्नाची उत्तर येऊन जायची. तो सर्वज्ञ असतो, सर्वांतर्यामी असतो. त्यामुळे त्यांचं निरूपण, सत्पुरुषाचं निरूपण
म्हणजे त्या विषयाला धरून थोडंच असतं. येणाऱ्या माणसाच्या टाळक्यात काय चक्र चाललंय हे त्यांना बरोबर समजतं, त्याची उत्तरं असतात. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, की मौन होणं, मौन म्हणजे समजलं आपल्याला की तो मननामुनी तो इतक्या आतमध्ये गुंतलेला असतो. बोलणं म्हणजे त्याला जड होतो बघा, जबरदस्तीनं तो बोलतो. असं आपल्याला हे चमत्कारिकच वाटतं. एखादा धंदेवाला आहे आणि त्याने मौन धरलं म्हणजे आधीच की पंचायती नाही का, हे नाही, हा परमार्थ आहे. तो कमीत कमी बोलेल, जरूर तेव्हाच बोलेल, जरूर तिथेच बोलेल आणि जरूर तेच बोलेल. ध्यानात ठेवा. आता ते काय म्हणतात, मद तो भवती. मद, मद म्हणजे नशा येणे, झिंगणे, गर्व होणे किंवा अतिशय आनंद होणे. मला आपलं थोडं संस्कृती येत आहे तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा. कोशामध्ये मद शब्दाचे इतके अर्थ दिले. जास्त तऱ्हेनं मद मत्त जेव्हा होत तेव्हा मत्त म्हणजे झिंगलेला असा त्याचा अर्थ आहे. आता हा झिंगलेला अर्थ जो आहे म्हणजे नशेमध्ये गेलेला, नशेमध्ये बेहोशी असते. त्या नशेमध्ये काय वैशिष्ट्य आहे, तुम्हाला हे डॉक्टर लोक एक शब्द वापरतात, टॉक्सिक कंडिशन. तुमच्या प्रांतात मी बोलतोय, क्षमा करा. टॉक्स म्हणजे विष, टॉक्सिन म्हणजे विषच पण बाधलेलं विष. डिक्शनरीतले अर्थ टॉक्सिमिया असं म्हणतात किंवा इंटॉक्सिकेशन असे शब्द वापरतात. तुमच्या ह्याच्यात काय वापरतात आयुर्वेदामध्ये, विषबाधा. विषबाधा, टॉक्स म्हणजे विष, विषबाधा बरोबर आहे. तेव्हा मत्त शब्दाचा अर्थ विषबाधा झालेली. पण टॉक्सिमिया म्हणून जी अवस्था आहे, टॉक्सिक कंडिशन आहे असं म्हणतात. एक उदाहरण सांगतो आपल्याला. एखाद्या माणसाची लघवी आडली आणि लघवी आडल्यानंतर ते जे युरिया असतो तो सबंध शरीरात जातो, त्याला युरेमिया असं म्हणतात. किंवा डायबेटीसचे लोक असतात त्यांना डायबेटिक कोमा झाला असं म्हणतात, ते बेशुद्ध असतात. लोकमान्य नाही का, शेवटी डायबेटिक कोमाच झाला. म्हणजे सबंध शरीरामध्ये ते विष पसरतं, त्याला टॉक्सिमिया म्हणतात. बरोबर आहे ना, टॉक्सिक कंडिशन. त्याला भान नाही. तो मत्त म्हणजे ही टॉक्सिक कंडिशन. विष सबंध शरीरात भिनलं की तो मत्त झाला. आता इथे हे विष नाहीये, इथे भगवंताचं प्रेम आहे. हे प्रेम त्याच्या शरीरामध्ये आत बाहेर भरून गेलं की तो मत्त झाला. आत बाहेर म्हणजे काय, हा टॉक्सिमिया जो आहे हा या देहाला आहे. भगवंताच्या प्रेमाचा जी विषबाधा आहे ती सूक्ष्म देहाला आहे. म्हणजे या शरीरामध्ये विष भिनल्यानंतर प्रत्येक अवयवामध्ये जसं ते विष दिसावं तसं सूक्ष्म देहामध्ये किंवा अंतःकरणात म्हणा, मनामध्ये म्हणा, जे जे व्यापार चालतील ते ते भगवंताच्या प्रेमाचेच राहतील. म्हणजे कसे, स्मरण झालं गुरुचं स्मरण होईल, राग आला गुरुचाच राग येईल, प्रेम आलं गुरुचंच प्रेम येईल, कल्पना केली गुरुबद्दलच प्रेम कल्पना करेल, विचार केला गुरुबद्दलच करेल. काहीही मनाचा जो व्यापार चालणार तो आपल्या प्रियतमाच्या आठवणीने भरलेला असणार. मग अवस्था काय होते, एखादा झिंगलेला मनुष्य जसा बाहेरचा व्यवहार करायला नालायक होतो किंवा बाहेरचा व्यवहार वेड्यासारखा करतो, त्यालाच आपण नशा चढली म्हणतो ना, असा हा मनुष्य होतो. बेहोश होत आहे ना, म्हणजे त्याला मर्यादाच राहत नाही. काही काय काय चाललंय कोणास ठेवून, मग व्यवहार सुटतो. हे ध्यानात ठेवा. आपण घाबरू नका. आताच सांगितलं प्रपंच परमार्थ एकच आहे. व्यवहार सुटतो म्हणजे कसा, अनावश्यक व्यवहार सुटतो, शेजाऱ्याचे चौकशी करणं सुटतो. हे ध्यानात ठेवा. करायचं काय, निंदान बिंदान या गोष्टी बंद. सगळ्या जग चाललंय.
ही फार मोठी अवस्था आहे. फार मोठी अवस्था म्हणजे अनुहाद गुंतलो नेणे बाह्य रंग. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, वृत्ती येता मग बळ लागे. भानावर यायचं म्हणजे सहन होत नाही. रामकृष्ण म्हणाले त्यांना तो हा येऊन जायचो, माज असतो येऊन जायचा, बेहोशी यायची. अहो खाली यायचं नाही, त्या अवस्थेतून खाली यायचं नाही. त्याला उत्थान असं म्हणतात. योगामध्ये ती समाधी आहे त्याला उत्थान असं म्हणतात. अरे अनुभव तर घ्या कधी. उत्थान म्हणजे तो नाहीच भानावर. तर हे काय करायचे, केव्हा खाली येतो, वासना खाली आणते, प्रपंचाची वासना. तेव्हा जाताना वासना ठेवायची, मला तंबाखू खायची आहे, आणि ही वासना राहिली तर तास 2 तासांनी खाली यायची, तंबाखू आण म्हणायची, नाही तर खाली येण्याची पंचायत. असं झालं. त्यांचं लग्न झालंच होतं. त्यांच्या बायकोला कळलं की वेळ लागलाय म्हणून यांना. ती किती लांब, त्या कामार पुकूर काहीतरी गाव ते, तिथून येताना ती आली. आल्यानंतर प्रत्यक्ष पाहू तरी एकदा. 12-13 वर्षाची पोर, यांचं वय 30 वर्षाचं. तर वेळ लागले म्हणून नवऱ्याला वेळ लागलं तुझ्या म्हणताना ती आली. रात्री निजल्यानंतर एकदम त्यांना समाधी लागली. समाधी लागल्यावर ते काय म्हणाले, आई हा स्त्री देह आहे, घे, तुला पाहिजे का, घे घे. आपल्या स्वतःला म्हणायला लागले. असं म्हणता म्हणता समाधी लागली. आणि ती रात्रभर जागी पोरगी. तिला वाटलं खरंच वेळ आहे की काय कोणाच ठेवू. चमत्कारिकच ना सगळं. तेव्हा दुसऱ्या दिवशी विचारलं बो काय अशी अशी स्थिती झाली. तेव्हा तिने सांगितलं, माझ्या कानामध्ये, मला समाधी लागल्यावर माझ्या कानामध्ये ओम ओम असं म्हणत जा, किंवा श्रीराम श्रीराम म्हण, म्हणजे मी शुद्धीवर येईल. एवढंच भान, बाकी भान नाही. भगवंताच्या नामाचं भान राहतं, बाकी कशाचं भान राहतं. ही नशा आहे. काय अवस्था असेल मला सांगा. आणि ही अवस्था पचवून व्यवहार करणारे महाराजांसारखे तर आणखीच फार एक्सलन्स. काय सांगतात, अहो फर्स्ट क्लास फेस्ट म्हणून असतातच. पण गुरु म्हणतो, एक्झामिनर म्हणतो की याला माझ्यापेक्षा जास्त विद्या येते, मग हा परीक्षेला बसतो म्हणजे माझीच परीक्षा आहे, अशी ही माणसं. तो पचवून, ही नशा पचवून व्यवहार करणं हे आणखी औरच आहे. म्हणाले जेव्हा ते येतं त्यावेळेला त्याला सहन होणार नाही व्यवहाराचं कुणी बोललं तर. त्याच्या डोळ्यातच दिसेल की हा निराळ माणूस आहे, पण ते पचलं की तो अगदी साध्या माणसासारखा दिसेल, आणि त्याला ओळखणं फार कठीण. आणि हीच महाराजांची स्थिती झाली. तो एक साधू होते, त्यांच्याकडे ग्रस्त होते, त्याला मूळव्याध होती, अतिशय मूळव्याध, भयंकर मूळव्याध. तेव्हा बायकोनी सांगितलं डॉक्टरची औषध तर नाही, तुम्ही एखाद्या साधूकडे जा. तेव्हा त्याच्याकडे गेल्यावर त्यांनी सांगितलं ते गोंधळाच्या गणपती बुवाकडे जा. महाराजांना गणपती बुवा म्हणतात. गणपती बुवाकडे जा, तिथला बाजार खरा आहे, त्याला ओळखलं नाही असं त्यांनी सांगितलं. बाहेरून दिसायला काय हो, शिवाय गाडी चालली आहे, लहान मुलाबरोबर खेळायचे, बायकाबरोबर गप्पा ठोकायचे. आणि ब्रह्मन महाराजांची हीच अवस्था झाली. शास्त्र वाचलेले, संन्यास म्हणजे काय सगळं, हो जवळ येऊ नका, शिकू नका, आमको करा, आणि हा गोंधळ सगळा. हे पाहिल्यानंतर सगळ्या बायका बरोबर जवळ प्रपंचाच्या गोष्टी चाललेल्या, हास्य विनोद चाललेला. त्यांना म्हटलं हा कसला साधू आहे, भयासाहेबांनी कोणाकडे आणलं मला. आणि झालं काय, कोपऱ्यात बसले होते. पहिल्या दिवशी पाऊण तास झाल्यावर मनात आले यात काही अर्थ नाही, आपण घरी जावं. असं त्यांच्या मनात आल्याबरोबर महाराज म्हणले, अरे आपण कुठून आला, काय म्हणले, आता या म्हणा म्हणून गेले. दुसऱ्या दिवशी असंच झालं, आले, त्यांच्या मनात नव्हतं, भयासे म्हणले चला, आले, बसले. त्यांच्या मनात आला आता जावं, की तिकडून आलं या शास्त्री वाहत. तिसऱ्या दिवशी काय केलं, ब्रह्मन महाराज म्हणाले, म्हणजे काहीतरी जादू आहे इथे, आपण असं करू, आता गेल्याबरोबरच आपण निघून येऊ म्हणले. म्हणून आले तर महाराज दारात उभे, शास्त्री या म्हणाले, मला जरा राजवाड्यात जायचं. आणि पाय धरले म्हणाले, माझी विद्या घेतली असं म्हणा तर लोक उचलतो,
महाराजांचं नाटक. मी म्हणले अडाणी, मला धड बोलता येत नाही, मी शास्त्र नाही, आमकं नाही, मी ऐकणार नाही, माझी विद्या घेतली असं म्हणत तर मी लोक उचलतो. ही शरणागती. एवढ्या विद्वानांना ही शरणागती. हा साधी गोष्ट नाहीये. षटशास्त्री विद्वान होते, घेतली म्हटल्यानंतर आलिंगनच दिलं महाराज, झाले कृपा. अशी आहे ही शरणागती. तुमचं आमची विद्या ती काय, अक्कल ती काय, प्रपंचाची तऱ्हा ती काय, ते सुद्धा द्यायला काही धीर होत नाही. म्हणून घोडपेंड खाताय सगळं. बघा तुम्ही, मग तो भवती, काय त्याची अवस्था असते, बेहोशच असतो तो. दुनिया झक मारती आहे म्हणे. हे उर्दू आहे, यात वाईट अर्थ काही नाही. मराठीत म्हणून झक मार शकतो, दुनिया झक मारते. काय त्याची अवस्था. आम्हाला आपलं नुसतं बोलायलाच येते प्रेमाबद्दल, बाकी काही नाही. कबीराचा एक हे आहे, गझल आहे, हमन है इश्क मस्ताना. इश्क म्हणजे प्रेम, प्रेमानं मस्त झालेलं. हमन दुनिया से यारी क्या, यार म्हणजे प्रेम. आम्हाला दुनियाशी काय प्रेम आहे. रहे आजाद या जग में, आम्ही जगामध्ये आजाद स्वतंत्र आहोत. हमन को होशियारी क्या. अरे आम्हाला दुसऱ्याला आहे याच्यामध्ये. मग म्हणाले आम्ही ज्याच्यावर प्रेम करतो तो कुठे आहे. जो बिछुडे है प्यारे से, आपल्या प्रियकराबद्दल बरोबर ज्याचा वियोग झालेला आहे. ते तुमच्या आमच्यासारखे भटकते, दरबदर फिरते, दारोदार फिरतायत. आपला प्रियतम कुठे, आपला प्रियतम कुठे. हमारा यार है हम में, हमन को इंतजारी किया. अरे आमच्यामध्येच आमचा प्रियकर असल्यामुळे आम्हाला वाट पाहायची काय गरज. काय पण म्हणले हे तुम्ही कसं आलं तुम्हाला हे. खालक सब नाम अपने को बहुत कर सर पटकता है. ढुंगण आपटतो म्हणतो ना, डोकं आपटतंय. हे सगळं जग आपलं नाव व्हावं, आपलं नाव व्हावं म्हणून म्हणजे डोकं आपटतंय, म्हणजे धडपड करतंय. सगळं जग, खलक म्हणजे जग. आम्ही काय केलं म्हणले, भगवंताच्या नामाच्या राशीच्या राशी रचल्या. म्हणून आम्ही म्हणाले एकदम बेहोश होऊन, हमन हरिनाम राजा है, हमन को बेकरारी क्या. मला म्हणजे अस्वस्थता कसली, आम्ही त्याच्या नामात रंगू. मग शेवटी सांगतो, कबीरा इश्क का माता, माता म्हणजे मदमात, आम्ही मस्त झालेलो आहोत. तर मग तुला जे पाहिजे असेल, दुई को दूर कर दिल से, आपल्या अंतःकरणात जे द्वैत आहे ते दूर करायला पाहिजे. मध्येच आठवलं एक म्हणून सांगतो, एक बादशाह जफरचं शेर आहे. तो काय म्हणतो, न कुछ हम हंस के सीखे हैं. आम्ही जगात काही हसून म्हणजे सुखानं शिकलो नाही, दुःखानं सुखानं काही शिकलो नाही. हा न हम कुछ हंस के सीखे हैं, न कुछ रो के सीखे हैं. जो कुछ थोड़ा सा सीखे हैं उसी का हो के सीखे हैं. त्याचं आम्ही झालो आणि म्हणजे शिकलो. ही शरणागती आहे. जे काही थोडं शिकलो त्याचं होऊन शिकलो. आता तुम्हाला ते उर्दू जरा चमत्कारिक वाटेल कानावर, पण थोडं ज्याला त्याची मजा माहिती आहे जाय काय थोडं शिकलो. म्हणून हा म्हणतो, कबीरा इश्क का माता दुई को दूर कर दिल से. कारण म्हणलं काय आहे, द्वैत का नको. हा प्रेमाचा मार्ग अतिशय नाजूक आहे, त्यामुळे दोन त्याच्यावरती सहन होत नाही. जो चलना राह नाजूक आहे, हा नाजूक आहे मार्ग, त्यामुळे द्वैताचं भार त्याला सहन होत नाही. पण आमच्या डोक्यावर द्वैताचा भारच नसल्यामुळे आम्ही दुई को दूर कर दिल से, जो चलना राह नाजूक है, हम अंसर बोझ भारी क्या. आमच्या डोक्यावर बोझच नाही. दुसरा एक साधू आहे, तो म्हणतो, ज्या ठिकाणी मुंगीचा पाय विसटतो इतका अरुंद मार्ग आहे. लोक लगावत बैल पाव फिसलत पिपील को. ज्या ठिकाणी मुंगीचा पाय सुद्धा घसरतो तिथे लोक बैलावरती बसून जायचा प्रयत्न करतात. जाता येईल का म्हणाले, नाही शिकले. म्हणून तिथे जायचं असेल, महाराज फार छान सांगायचे. महाराज म्हणाले, एक पोरग होत, पाळण्यात जागा झालं, घुसमटायला लागले, ते पांघरुणातच आणि लागले रडायला. आई सोळ्यात होती,
काय अप्रतिम महाराजांचा दृष्टांत आहे. तेव्हा पोर रडायला आईला मला घे मला घे. आई म्हणते मी तुला घ्यायला आतुर आहे, मी घेईनच, पण ते अंगातलं काढून ये, नागडा होऊन ये तर मी घेते. मग म्हणाले त्याला काही ते अंगातलं काढता येईना, हिला सोळ्यात असल्यामुळे त्याला घेता येईना. मग म्हणाले सद्गुरु आले, त्यांनी त्याला नागडा केला, तेव्हा आईकडे जातात. हे सद्गुरूचं काम आहे. तेव्हा तुम्ही त्याच्या मागे लागा, ते देवदेव जाऊ दे, तुम्हाला धरलंय या जागा, तुम्हाला सोडणार नाही. बरं तुम्ही म्हणा त्याचं काय, त्याची लंगोटी धरावी, जाम सोडायची नाही, तुला इतकं धरलंय की आता नाही तुला सोडणार. आणि हे जर केलं ना, महाराजांचं वाक्य ध्यानात ठेवा. महाराज म्हणाले आजपर्यंत असं कधी झालं नाही की मी सांगितलंय रामाने माझं ऐकलं नाही. काय सांगू. आणखी एकदा असं म्हणाले तात्यासाहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या दिवशी, ज्याने आपला हात माझ्या हातात दिला तो सरळ मी रामाच्या हातात नेऊन दिला. अहो ही भाषा भक्तीची आहे. याचा अर्थ काय, तुम्हाला शेवटपर्यंत मी पोहोचवला भगवंताच्या प्रेमापर्यंत नाही. म्हणून मग तो भवती याचा अर्थ असा, आत बाहेर तोच नाही का. आपलं कसं होतंय, आपण श्रवण करतो. मला आमच्या एका डॉक्टरने सांगितलं, खरे म्हणलं त्याने, अहो म्हणलं आम्ही एक बी कॉम्प्लेक्स घेतो, एवढेच काय परिणामच होत नाही, ते लघवी वाटे वाहून जातो म्हणले, सगळे शरीरात राहत नाही. त्यामुळे तुम्ही नोकरीला गेला, दुकानात गेला की वाहून जातो झालं सगळं, ते मग तो होते असं होतं. हे नाही, अंगात टिकलं पाहिजे. म्हणजे अगदी प्रेमाचा प्रभावच आहे. भगवंताला प्रेमाशिवाय वश करू म्हणेल तो चूक आहे. ज्ञानामध्ये सुद्धा त्या ज्ञानाचं प्रेम असल्याशिवाय तू जाणार. आणि ज्ञानामध्ये वृक्षपणा आहे, प्रेमाची गोडी आहे ती त्यात नाही. महाराजांचा दृष्टांत सांगतो, ज्ञानमार्गाने जाणारं मनुष्य म्हणजे संन्यासाच्या डोक्यासारखं असतं, खरखरीत असतं म्हणजे ह्याच्या केल्यामुळे. आणि भक्तीचा मनुष्य जो असतो, लहान मुलाचं डोकं कसं तुम्ही पहा किती मऊ असतात, त्याने मुलाचे लोक किती मऊ हे असतात, तसं म्हणाले भक्तीचं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये मार्दव आहे, मृदूपणा आहे, त्याच्यामध्ये प्रेम आहे, प्रेम आहे, आपलेपण आहे. तेव्हा तो मत्तो भवती याचा अर्थ असा, आत बाहेर प्रेमाने भरून जातो. असं आपण प्रेमाने भरायला पाहिजे. आणि प्रेमाने भरण्याकरता प्रार्थना हाच आपल्याजवळ आज मार्ग आहे. मी करू म्हणेन, करून प्रेम होत नसतं, ते यावं लागतं. आणि ते येण्याकरता बाकीच्या ठिकाणचं प्रेम सगळं असं एके ठिकाणी यायला लागतं. ती त्याची कृपा असते. तेवढी कृपा द्यायला मागावी की एवढं करा आपण की जसं मी बाकीच्या ठिकाणी रमतो तसं आपल्या ठिकाणी आपल्या आठवणीमध्ये मला रमता येईल, एवढी आपण कृपा करा. आणि याला त्यांची दृष्टी आपल्यावर पडली की काम झालं. त्यांच्या दृष्टीमध्ये ती शक्तीच असते. ते झालं की काम झालं. ते झाल्याबरोबर मग तो होतो. आता पुढचं जे आहे स्तब्धो भवती, हे उद्या सांग. जानकी जीवन स्मरण